अन्यथा दोन्ही टीमची एक ओव्हर कमी केली जाईल. मॅचला होते सुरुवात. ज्या गोलंदाजाने मागच्या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी केली होती धीरज, पहिलाच बॉल त्याला मात्र पंच दंडित करतील. अवंतरच्या रूपात एक धाव. एका धावाने मात्र धावफलकाला सुरुवात होते. स्ट्राईकला बघू शकतो आपण विकास कांबळी चकुला. यावेळेस मात्र चॉप केलंय, वेगाने गेले आणि डायरेक्ट हिट जर लागला असतं नक्कीच चकुलाला माघारी परतावं लागलं असतं. दोन धावाने मात्र धावफलकात भर होते. स्कोर पाहिला तर 3 धावा. यावेळेस चांगला चेंडू पाहायला भेटला धीराजच्या माध्यमातून. खोलवा टप्प्याचा चेंडू होता, कोणतं उत्तर नव्हतं विकासकडे. डॉट चेंडू होतोय. यावेळेस आणखीन एक चांगला चेंडू पाहायला भेटला. गतीमध्ये परिवर्तन पाहायला भेटलं. पंच कळवतील वाईट +1 अशा 2 धावा. 2 धावांनी स्कोर पुढे जातोय. इकडे अपील केली जाते पंचांकडे. अंपायर रिव्ह्यू असेल, पंचांच्या माध्यमातून रिव्ह्यू घेतला जातोय. आउट असेल आणि फलंदाजाला मात्र माघारी परतावा लागतंय. अनकम्प्लीट झालाय. वाईट +1 आहे ना. 2 रन आहे. वाईट +1 बॉल काउंट आहे ना. बॉल काउंट, येस बॉल काउंट आहे. वाईट +1 अशा 2 धावा आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न मात्र माघारी परतावा लागते संकेतला रनआउटच्या रूपात. आमचे गळे सुकू द्या. मी प्या पाणी बिनी सगळं प्या. अरे दे तरी एक बॉटल. ये ना 3 बॉल 5 शंभर नाही आले कमी. नवीन फलंदाज दाखल झालाय मैदानात. नरू येतो बॅटिंग साठी. 3 चेंडू आणि 5 धावा झाल्यात. 3 ओव्हरची मॅच नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय रिया 11 कल्याण संघाने.
यावेळेस हलक्या हाताने टाकलेला चेंडू फार वेगाने आले तिकडे गांगुली. चपळ आहे खेळाडू आणि चांगले एफर्ट्स पाहायला भेटले. विकेट्स महत्वाचे त्यांना देखील माहिती आहे की छकुल्याला जर माघारी परतवलं तर नक्कीच 10-12 रनचा डिफरन्स येईल. यावेळेस मोठा फटका पाहायला भेटला विकास कांबळी छकुल्याच्या बॅटमधनं. धावा भेटतील त्या फक्त दोन धावाने धावफलक पुढे जातोय. 8 धावा झाल्यात. 1 to go. शेवटचा चेंडू 5 चेंडू 8 धावा 1 विकेट देखील आली. एक चांगली सुरुवात म्हणता येईल रिया 11 कल्याण संघाच्या माध्यमातून. यावेळेस जर पाहिलं तर पंच दंडित करतील. वाईटची एक एक्स्ट्राची धाव आणि एका धावाने स्कोर पुढे जातोय 9. यावेळी देखील चांगला चेंडू पाहायला भेटला. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. ग्राउंडच्या साह्याने मात्र 1 धाव होते आणि एका धावाच्या जोरावर स्कोर पुढे जातोय. दुहेरी धाव संकेत. पहिलं षटक समाप्ती केअर 10 धावा. 10 धावा 1 गडी बाद अशी सुरुवात पाहायला भेटते अँटिक 9 भांडूप संघाची. डीचे फोटो पाठवून दे.
वेळेस थोडीशी चुकी पाहायला भेटली गांगुलीच्या माध्यमातून आणि एक चोरटी धाव मात्र मैदानात घेण्यात आली. स्कोर पाहिला तर 18 धावा झाल्यात. 4 चेंडूंचा खेळ झाला, अजून देखील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यावेळी जर पाहिलं तर पंचदंडित करतील गोलंदाजाला अवंतर एक एक्स्ट्राची धाव. चांगला फटका पाहायला भेटला, समोरच्या दिशेने मात्र खेळलेला हा फटका. 2 धावा कंप्लीट केल्या आहेत आणि 2 धावांवरच समाधान मानावं लागेल. विकास कांबळीला 2 धावाच्या जोरावर स्कोर पुढे जातोय. 21 धावा. 1 टू गो. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील अतुल्याचा. चांगला चेंडू पाहायला भेटला, वेगवान होता, त्यामुळेच बॅटची एज घेतली आणि एकच धाव भेटते. एका धावाच्या जोरावर स्कोर पुढे जातोय. 2 षटक समाप्ती अखेर 22 धावा. शेवटचा हॅलो 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 हॅलो. तर जास्त वेळ घेऊ नका, दोन्ही संघांना विनंती असेल थोडीशी घाई करा. यापुढे होणारा सामना एके बाजूला श्री स्वामी समर्थ वर्ली विरुद्ध क्रांतीनगर जोगेश्वरी. जोगेश्वरीचा संघ इकडे दाखल झालाय, त्यांचे कॅप्टन देखील उपस्थित आहेत. मी विनंती करेल श्री स्वामी समर्थ वर्ली आपण यायचं, अन्यथा आपल्याला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. टॉससाठी यायचं लगेच. श्री स्वामी समर्थ वर्ली. वैयक्तिक पहिला संघासाठी शेवटचा निर्णायक षटक घेऊन आकाश गोलंदाजीवर दाखल झालाय. पहिला चेंडू त्याला मात्र घेऊन काढले समोरच्या दिशेने. चांगले फिल्डिंगचे एफर्ट पाहायला भेटले तिकडे क्षेत्ररक्षक धीरजच्या माध्यमातून. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु जमिनी लगत जात आहेत फटके. स्कोर जर पाहिला तर कमी आहे. मैदानाच्या भौगोलिक परिस्थिती जर पाहिली तर 25 धावा झाल्यात. मोठ्या फटक्यांची गरज असेल, जर एखाद 2 षटकार आलेत तर नक्की मॅच मध्ये यावेळेस पुन्हा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाजाचं कौतुक करेल, ज्या दिशेने क्षेत्ररक्षक त्यांनी सजवलाय त्या पद्धतीची मात्र गोलंदाजी केली जाते. खोलवा टप्प्यात चेंडू टाकले जातात. वाईड यॉर्कर.
यावेळेस मोठा फटका पाहायला भेटतोय, परंतु 4 चौकार येतोय. लेट का होईना परंतु थेट चौकार आलाय विकास कांबळी छकुलाच्या बॅटमधनं. स्कोर पाहिला तर 30 धावा झाल्यात. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. आणखीन एक मोठा फटका पाहायला भेटलाय विकास कांबळी छकुलाच्या माध्यमातून, परंतु फिल्डर आहे तिकडे. चांगली फिल्डिंग पाहायला भेटली. 2 धावा घेतल्या जात आहेत. 2 धावाचा जोरावर स्कोर पुढे जातोय. 32 धावा. शेवटचा चेंडू, पहिल्या इनिंग मधील शेवटचा चेंडू पाहायला भेटतोय मैदानात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज जात आहे आणि एक चांगली कॅच इकडे पाहायला भेटते. शेवटच्या चेंडूवर मात्र विकास कांबळी छकुलाला माघारी परतावा लागेल. स्कोर जर पाहिला संघाचा तर 32 धावा झाल्यात आणि 33 धावांची गरज असेल विजयासाठी. 3 षटकामध्ये 33 धावांची गरज असेल. मी शेवटचा पुकार असेल श्री स्वामी समर्थ वर्ली संघाला, अन्यथा तुम्हाला पॅनल्टी दिली जाईल. क्रांतीनगर जोगेश्वरी संघ इकडे कॅप्टन आणि संपूर्ण संघ देखील आहे. इनिंग ब्रेक मध्ये जसे मात्र दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. मी मात्र इथेच थांबतो. आमचे साथी समालोचक अजित जाधव बाळा यांच्याकडे घेऊन जातो. धन्यवाद. क्षेत्रक्षण सजून घ्यायचंय. आजच्या दिवसात आम्हाला पंच लाभलेत ते मनोज सर आणि त्यांच्यानंतर त्यांची साथ देत आहेत लेग अंपायरच्या भूमिकेत पद्मनाभ बाबू सर. एक नावाजलेले पंच म्हणून त्यांच्याकडे देखील पाहिलं जातं. आपण पाहताय जावेद 11 ब्लू स्टार क्रिकेट क्लब आयोजित आमदार चषक 2024 एक भव्य दिव्य पावसाळी अंडरम क्रिकेट स्पर्धा मैदानामध्ये रंगतोय. क्वार्टर फायनलचा हा सामना
थोडं स्पीडअप करायचं आहे. विनंती करतो अँटिक 9 भांडूप संघाला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. बॅटर मैदानामध्ये आले, आपल्याला पुन्हा एकदा एक शेवटचा कॉल असेल, लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून मॅचला सुरुवात करायची. आणि पंचांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि लवकरात लवकर मॅचला करायची आहे सुरुवात, कारण अजून आपल्याला सामने खेळवायचे आहेत. यानंतरची मॅच असेल श्री स्वामी समर्थ वरळी विरुद्ध क्रांतीनगर जोगेश्वरी, त्यानंतर KP9 भांडूप विरुद्ध मॉडर्न क्लब विक्रोळी. टाकूरनगर परिसरातील सगळे खेळाडू असतील. त्यानंतर पाहिलं तर पॉली फ्रेंड्स प्रभादेवी विरुद्ध ब्लू स्टार विक्रोळी, म्हणजे ब्लू स्टारचा हा संघ यजमान संघ देखील मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला भेटेल. अभिलन कुर्ला विरुद्ध शुभमेट घनसोली असे सामने पुढील सत्रामध्ये आपल्याला पाहायला भेटतील. सुरू असलेला क्वार्टर फायनलचा सामना 18 चेंडूमध्ये 33 धावा करायच्या आहेत त्या VL11 कल्याण संघाला. चला मॅच सुरुवात करायची आहे. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. आपण पाहता आमदार चषक 2024 सर्वांचं हार्दिक असं स्वागत असेल. आलेल्या सर्व संघांचं, सर्व क्रिकेट रसिकांचं धर्मवीर संभाजी मैदानामध्ये हार्दिक असं स्वागत आहे. कैसा ऐतिहासिक मैदान आणि त्यामध्ये आंड्रमचा हा महासंग्राम रंगताना आपल्याला पाहायला भेटतोय. क्वार्टर फायनलचा हा सामना 18 चेंडू आणि 33 धावा VL11 कल्याण संघाला. स्ट्राईकवर आहेत ते रवी, नॉन स्ट्राईक एंडला सुनील विश्वकर्मा म्हणजे गँग्युल यांना पाहू शकतो. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज राजन यांना पाहू शकतो. पहिल्या षटक हाताळताना 18 चेंडूंचा खेळ असेल, 33 धावा करायचे आहेत आणि लवकरात लवकर 15 मिनिटांमध्ये इनिंग संपली पाहिजे याची आपण काळजी घ्यायची आहे, कारण अजून सामने आम्हाला खेळवायचे. तर नक्कीच आपलं सहकार्य अपेक्षित असेल. आतापर्यंत चांगलं सहकार्य केलंय सगळ्या संघांनी. मॅचला करायची सुरुवात. एका बाजूला भांडूप तर एका बाजूला कल्याणचा संघ. ठाणे परिसरातील संघ असतील, एकमेकांच्या विरुद्ध टेपलेत. पहिला चेंडू राजन यांच्या माध्यमातून बाहेरची कडा लागून चेंडू मागील बाजूला मार्गस्थ होतोय. शॉट थर्डमॅनच्या दिशेने सिंगल पाहायला भेटते. सिंगलने मॅचला होते सुरुवात. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक. सुनील विश्वकर्मा येत आहेत फलंदाजीसाठी. डावखुऱ्या त्याचे फलंदाज लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानामध्ये पाहायला भेटत आहे. ओपनिंग बॅटर मैदानामध्ये. क्षेत्ररक्षणात बदल, थोडी घाई करायची आहे, लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. कडक फटका समोरच्या दिशेने खेळायला येतोय. सुनील यांच्या बॅटमधून षटकार आणि षटकारावर दुसरा चेंडू होता. षटकारावर धावसंख्या जाते ते 7 या धावसंख्येवर. आक्रमक फलंदाजी करतात सुनील. आपल्या संघासाठी यासाठी जाणले जातात. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट देखील तितकंच चांगलं खेळतात, तितकंच ओपन क्रिकेट देखील चांगलं खेळतात. आपण पाहता आमदार चषक 2024 दमदार आमदार सुनील भाऊ राऊत नक्कीच या स्पर्धेच्या आधारस्तंभ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं असे आमचे आमदार. आणि पुढील चेंडू राजन यांच्या माध्यमातून निर्धाव चेंडू पाहायला भेटतो. वाईट जज करण्यासाठी गेले नक्कीच, परंतु त्याचाच फायदा झाला राजन यांना गोलंदाजाला. एक डॉट बॉल पाहायला भेटतोय. चांगलं कमबॅक केलंय. षटकार तर आला होता. यावेळी पुन्हा एकदा सुनील यांच्या बॅटमधून येतोय खणखणीत षटकार. 2 षटकार त्यांच्या बॅटमधून पाहायला भेटले. षटकाराबरोबर जलद गतीने संघाची धावसंख्या मात्र पुढे जाताना पाहायला भेटते. 13 धावा झाल्या धावफलकावर VL11 कल्याण संघाच्या. सुनील यांची आक्रमक फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. आक्रमण चढवत आहेत. षटकारांची आतिषबाजी होते.
आणि यावेळी दिशाहीन गोलंदाजी पाहायला भेटते. वाईट पंच दंडित करतायत. नक्कीच हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल राजन यांना. दिशाहीन गोलंदाजी पाहायला भेटते कारण तू षटकार आले होते त्यानंतर काहीतरी वेगळं करायला गेले राजन आणि त्याचाच फायदा होतोय तो फलंदाजी करणाऱ्या टीमला. अतिरिक्त धाव वाईटच्या रूपात येईल. धाव फलक 1 पुढे जातोय. धावसंख्या झाली ती 14 धावा. आकाश पवार यांचं देखील स्वागत असेल. ट्रिपल एसच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण ऑनलाईन देखील पाहू शकता युट्यूबवर. एकदा पाहूया धावा किती मिळतील. 3 धावांवर समाधान मानावं लागेल. फटका तर चांगला होता. लांबी थोडीशी कमी होती परंतु 3 धावा भेटतायत आणि 3 धावांनी पुन्हा एकदा धावफलक पुढे जातोय. 17 धावा झालेत धावफलकावर. आमदार चषक दमदार आमदार सुनील भाऊ राऊत या स्पर्धेचे आधारस्तंभ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लाख मोलाचं योगदान त्यांचं या स्पर्धेला लाभलंय आणि 12 वर्षात हे पदार्पण करते ही स्पर्धा. यावेळी फुलटॉस चेंडू होता त्याला ऑनसाइडच्या दिशेने मिड विकेटच्या दिशेने घेऊन काढले. पाहूया धावा किती मिळतील. रवी यांच्या बॅटमधून फटका सजवला होता. 3ऱ्या धावेसाठी कॉल झालाय आणि इथे थोडीशी पडझड पाहायला पहा. तिथे गोलंदाजाला धक्का तर लागलाय. पाहायचंय जरा दुखापत झाली की नाही. फलंदाज आणि गोलंदाज एकमेकांवर धडकले धावा घेत असताना. 3 धावा पूर्ण केल्या परंतु राजन यांना थोडीशी दुखापत झाली आहे. पाणी देण्यात यावं. असून दे. थोडीशी दुखापत पाहायला भेटली परंतु राजन त्यामधून सावरले. 1 षटकाचा खेळ मैदानामध्ये झालाय. धावसंख्या झाली 23. रिया 11 कल्याण संघाची कोणत्याही प्रकारचा गडी बाद झालेला नाहीये. कोणत्याही प्रकारचं नुकसान नाही. अजून देखील पाहिलं तर ओपनिंग बॅटर मैदानामध्ये कायम आहेत. फलंदाजी करतायत. दुसरं षटक हाताळण्यासाठी कोण येते पाहायचंय. देवा येत आहेत. गोलंदाजी मार्कवर देवा यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलाय. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना रवी हे स्ट्राईकवर आहेत. 20 धावा झाल्यात. 33 धावा करायच्या आहेत. पहिल्या षटकामध्ये चांगली आक्रमक फलंदाजी सुनील यांच्या माध्यमातून पाहायला भेटली. वेगवान चेंडू परंतु निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय. वेग तर नक्कीच होता. डॉट बॉल पाहायला भेटतोय देवा यांच्या माध्यमातून. यावेळी फुलटॉस होता त्याला मिस टाइम फटका पाहायला भेटतोय. ऑनसाइडच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक पोहोचतील. त्या दरम्यान 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. अचूक थ्रो नव्हता आणि त्याचाच फायदा फलंदाजा रौताला पाहायला भेटतोय. 3 धावा धावफलकावर अर्जित केल्या जात आहेत. धावफलक 3 पुढे जातोय. 23 धावा झाल्या आहेत. बघता बघता विजयाच्या दिशेने चाललाय तो रिया 11 कल्याणचा संघ. पुन्हा एकदा सुनील त्या स्ट्राईकवर सामना करते देवा यांचा. वेगवान चेंडू फटका तर थोडासा मिसटाईम होता. कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव नक्कीच देईल. एका धावेने धावफलक मात्र पुढे जातोय. 24 धावा झाल्यात धावफलकावर. वेगवान चेंडू परंतु पाहूया धावा किती मिळतील. पंचांचा इशारा काय येतोय आमच्यापर्यंत. वाईट चेंडू नक्कीच असेल आणि 3 धावा नक्कीच भेटतात. तिथे दिशाहीन गोलंदाजी पाहायला भेटते देवा यांच्या माध्यमातून.
दिशा खराब तर दिशा खराब असणार आहे. धावफलक पुढे जाताना पाहायला भेटतो 3 या धावसंख्येने. क्वार्टर फायनलचा सामना मैदानामध्ये रंगताना पाहायला भेटतोय. हा देखील अवांतर चेंडू असेल. सलगचे 2 अवांतरचे चेंडू देवांच्या माध्यमातून पाहायला भेटत आहे. 28 धावा झाल्या आहेत, 33 धावा करायच्या आहेत आणि बघता बघता मजल मारली 28 धावांची JL11 कल्याण संघाने. त्यावेळी देखील पाहिलं तर अवांतरची एक वाईटच्या स्वरूपातील एक धाव आणि त्यावर आलेली सिंगल 2 धावा नक्कीच भेटत आहेत. 30 धावा झाल्यात. धाव फलकावर 3 धावांची आवश्यकता. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना देवायांची दिशाहीन गोलंदाजी पाहायला भेटते आणि त्याचाच फायदा झाला तो JL11 कल्याण संघाला. यावेळी बॅटची लिडिंग एज आणि थर्डमॅनच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. सुनील यांच्या बॅटमध्ये हा फटका पाहायला भेटतोय. 2 धावा पूर्ण केल्या आणि विजयासाठीची 3री धाव देखील पूर्ण केली. नो लॉस चेस केलेला आहे स्कोर. रवी आणि सुनील यांनी गुड बॅटिंग. JL11 कल्याण यांचं अभिनंदन. आणि अँटिक 9 भांडूप संघाने देखील चांगला प्रयत्न केला. खूप चांगली कामगिरी केली आपल्या आजच्या दिवसात. या पुढील सामना श्री स्वामी समर्थ वरई विरुद्ध क्रांतीनगर जोगेश्वरी. यामध्ये श्री स्वामी समर्थ वरई